नमस्कार फ्रेंड्स, कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते आंब्यांचे। आंबा खाण्यापूर्वी आई किंवा आजी अनेकदा थोडा वेळ आंबा पाण्यात भिजत घालतात। आंबे खाण्यापूर्वी भिजवण्यामागे काही पौष्टिक आणि आयुर्वेदिक कारणे आहेत। आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ऍसिड बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होणार नाही। आंबा न भिजवता खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते, म्हणूनच आंबा खाण्यापूर्वी अर्धा किंवा पाऊण तास तो पाण्यात भिजत ठेवावा। भिजवलेला आंबा खाल्ल्याने शरीराला इजा होत नाही। प्रत्येक जण सहजतेने त्याचे सेवन करू शकतो। आंब्याची साल देखील गरम असते, त्यामुळे अनेकदा आंब्याची साल खाऊ नये असं सांगतात, कारण आंब्याच्या सालीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते। आंबा जास्त प्रमाणात सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ यामध्ये असंतुलन होऊ शकते। चेहऱ्यावर मुरूम येणे, डोक्यात उबाळे येणे अशी लक्षणे जाणवू शकतात। हे टाळण्यापूर्वी आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवतात। दुसरा फायदा म्हणजे आंबा पाण्यात भिजवल्याने सर्व कीटकनाशके, रसायने निघून जातात। आंब्यावरची धूळ आणि मातीही पूर्णपणे काढून टाकली जाते। याच्या मदतीने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता। काही वेळेस आंबा पाण्यात ठेवायला आपण विसरतो, तर अशा वेळी सोपा मार्ग म्हणजे आंबा कापून मॅक्सिमम 5 मिनिटे तरी तो फ्रीज मध्ये ठेवावा आणि नंतरच आंब्याचे सेवन करावे। आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात। यामध्ये असलेले घटक पचन सुधारतात, आतड्यांचे आरोग्यही सुधारतात। फळांचा राजा म्हणजे आंबा। बाजारात आंबे मिळू लागले, लहान मोठी मुले, वृद्ध सर्वच पिकलेले आंबे आवडीने खातात। म्हणूनच आंब्यापासून आयुर्वेदिक फायदे मिळवण्यासाठी आंबा खाण्यापूर्वी अर्धा पाऊण तास पाण्यात भिजत ठेवावा किंवा शक्य न झाल्यास आंबा कापून मॅक्सिमम 5 मिनिटे तरी फ्रीज मध्ये ठेवावा। आपल्या चॅनलवरून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू। थँक्यू सो मच।